आताच देवरेंनी सांगितलं की आम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था सुद्धा तुम्हाला करून देतो, म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर भरा, काही रुपये द्यायचा नाही, काही खर्चायचं नाही, काही नाही. किती चांगलं काम आहे. लोक म्हणे पशुवैद्यकीय, म्हणलं मला इतकं चांगलं खात आहे, कोणी आंदोलनाला जात नाही ते पशु बिचारी, कुठे काही मागत नाही मानधनात वाढ वगैरे, काही टेन्शन नाही आहे मला. त्यामुळे त्यांचं मुक जनावरांची सेवा करण्याचं भाग्य या माध्यमातून लाभलं. आणि त्याचबरोबर माणसाची सेवा, आता माणूस जर भाज्याच खायला लागला आणि वनस्पतीच खायला लागला तर पृथ्वीला काही शिल्लक राहणार नाही, म्हणून बॅलेन्स आहे. म्हणून काही लोक शाकाहार करतात, मांसाहार करतात, आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या, आणि हे झालं खातं मांसाहारी. कुठे गेले की ताई हे कोंबडं ट्राय करा, ताई हे प्रॉन ट्राय करा, ताई हे मासे ट्राय करा. माझी परेशान होते, म्हणजे देव माझी किती परीक्षा बघतो. म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही, पण आयुष्यभर शाकाहारी नसणारा माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ते ठेवतात आणि मी त्याच्यातून फक्त भाजी उचलते. पण जे जगात मांसाहार करतायत, दुधाचा ग्रहण करतायत, त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं, हे या खात्याचा उद्देश आहे. जग मांसाहार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपला देश राहायला पाहिजे, आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे, हेही त्याचा उद्देश आहे.